तुला यायचं का नको तर चला आम्ही चाललोय फ्लॅटावर. यांना म्हटलं आज जरा बांधकाम बघून आल्यावर गाव करून आलोय म्हटलं तेवढंच बघून येऊ म्हणून निघलोय. आता तिला घरीच ठेवलंय ऊन खूप पडलंय म्हणून आणि दिवला पण घरीच ठेवलंय. घेतले त्या घरातलेच कालवा करतात म्हणून म्हटलं चला चला. तर हा आमचा बार्शी नाका भाग आहे हा आणि हा रोड आहे परळीला रोड जातो रोड आहे हा बार्शी नाका चौक आहे. तर बरेच जण म्हणतात बार्शी नाका चौक कसं काय बार्शी तर नाही म्हणले इथं पण इथून बार्शीला रस्ता जातोय त्यामुळे हा बार्शी नाका जुनं नाव पडलेलं आहे याला म्हणतात बार्शी नाका. तर ह्या साईडला एक समोर मंदिर आहे बघा गणपतीचं मंदिर आहे इथं चौकामध्ये गणपतीचं खूप छान मंदिर आहे. तर त्या पुढे गेल्यानंतर हा येतो आपला चौक. हा चौकातून आल्यानंतर जो आता आपल्या उजव्या साईडला रस्ता जातोय कुठला हा रस्ता जातो मोमीनपुरामध्ये. हा रस्ता मोमीनपुरात जातो आणि हा रस्ता जातो आपल्या बीड सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे त्या मागे रस्ता जातो. तर आता आपण ह्या रोडने निघालो. रस्ता बघा कसा तुम्ही कमीत कमी खूप मोठा रस्ता होणार आहे पण आता सध्या परिस्थिती अशी आहे ना एवढी सध्या बीडमध्ये परिस्थिती वाईट झालेली आहे रस्त्याची. ट्रॉफिक तर ह्या रोडला झाले कमीत कमी 1 तास ट्रॉफिक हालत नाही. तर दोन्ही साईडला तुम्ही दुकानं बघू शकता. हे बघा ह्या साईडला पण दुकानं भरपूर आहे आणि ह्या साईडला पण दुकानं भरपूर आहे. म्हणजे हा रोडचं जे काम चाललंय तर ह्या रोड एवढा मोठा होणार आहे कमीत कमी एका साईडला 3 वाहन आहे त्या साईडला 3 वाहन कमीत कमी 6 लेनचा रस्ता हा. आणि हा रस्ता जर पूर्ण झाला नाही का एवढा भारी रस्ता होणार आहे. तर सध्या तर परिस्थिती खूप अवघड आहे. त्यांनी कमीत कमी आतापर्यंत एक साईडचं काम केलं पाहिजे होतं जेणेकरून वाहनांना अडचण काही झाली नसती. हा रस्ता पहिला एवढा भारी होता ना एकदम एक गाडी असते तर एक गाडी असते 2च गाडी आहेत. आणि बायपास झाल्यापासून ह्या सिटीमधून सध्या गाड्या जात आहेत. तर बायपास व्हायच्यापूर्वी सिटीमधून एवढ्या लोडिंगच्या गाड्या जायच्या एवढी वाहतूक जाम व्हायची जबर. कारण की हे आहे आपलं बीड शहर माझं शहर माझा अभिमान. ही आहे शहरामध्ये आमची ही बीड शहरातली सगळ्यात मोठी नदी बिंदुसारा आणि हा बिंदुसारा नदीवरचा पूल आणि बिंदुसारा नदीच्या बाजूला आहे पुरातन मंदिर. हे आहे सोमेश्वर महाराजांचं मंदिर महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर पहिले एकदम बारीक होतं दगडाचं आता खूप मोठं मंदिर झालं कारण की इथं दर सोमवारी खूप गर्दी होत असते आणि श्रावण महिन्यात तर एवढी गर्दी होत असते खूप गर्दी होत असते. तिथं आमचं दुकान असतं दुकान लावतं तिथं. आणि हा पण रस्ता बघा किती रस्ता मोठा दिसतो तुम्हाला हा कडीपासून त्या कडपर्यंत हा रस्ता. त्या टायमाला आमची ही शेती होती बघा ह्या साईडला सगळी शेती होती. आता सध्या आहे थोडी भाग पण ही सगळी शेती होती आजोबाची आमच्या आणि बऱ्याच जण शेती होती अजून शेती आहे काय करणार तरी शेती होती. ही त्या टायमाला शेती होती. हा एकदम सिंगल रस्ता होता सिंगल रस्ता आणि घरून चढत यायचो तिकडे शेतीमध्ये यायचं म्हणलं सगळं सगळं पुलामधून जर यायचं म्हणलं की नदीला कंटिन्यू 12 महिने पाणी राहायचं. 12 महिने पाणी असून ते नदीमधून पाणी पण आम्ही येतोच. त्या टायमाला चड्ड्या होत्या चड्ड्या काढायच्या आणि नदीमधून पुढं आलं की पुन्हा चड्ड्या घालायच्या. हे सोमेश्वर नगर आहे आणि इथं आमचे आता जे आम्ही बांधकाम केलंय ना ते इथं बांधकाम केलेलं आहे आम्ही आणि आता तिकडे चाललोय. रोड पास केला पुन्हा हा आहे आता आम्ही शेताकडे चाललो. शेत म्हणजे आम्ही शेतच पहिली शेती होती तिथं आता बांधकाम प्लॉट पडले त्याच्यामुळं पण ते पहिलं आपलं नाव पडलं शेती. हा शेतीत म्हणतो आम्ही अजून पण. तर आता आम्ही चाललो रानामध्ये. हा आहे आता रस्ता आहे ह्या रस्त्याचं पण काम चालतं ऑलमोस्ट पण लोडिंगच्या गाडीमुळे हा रस्ता जरा खराब झाला आहे. तर आता हा रस्ता ना पहिला रस्ता नव्हता रानात यायला पण रानात यायचं म्हणलं तर आम्ही त्या साईडला जायचो नदीमधून जायचो. तर आणि थोडं आलं हे समोर बघा तुम्हाला असं यू टर्न मारला आणि एक असा इयर मारला की आले आपले घर आलं. हे कसं बघा हे आपले जग आहे सगळे आणि मूग साबू चला तर उशा पहिल्यांदा आलो खूप ऊन आहे एवढं ऊन तापा लागले लेकरांना आम्ही कोणाला सोबत आणले नाही. तर फायनली आता बांधकामावर आलं तर मी बांधकाम आता पाणी मारलं वाटतं भावाने सकाळी येऊन. तर ही रस्ता तुम्ही रस्ता तर बघितलाच आहे आणि ही पूर्ण शेती होती माहिती मित्रांनो आपली पूर्ण शेती होती. इथं आम्ही कांदे बटाटे गाजरे फिजरे सगळं करत होतो ह्या साईडला पण आता पूर्ण विकलेलं आहे. आणि ही जी लेन दिसते का ही जो रस्ता आहे ह्या रस्त्याच्या कडेला जेवढी जागा आहे ही आमच्या चुलत्याची. आता हे आमचं हे चुलत्याचं होतं हे चुलत्याचं हे समजा सगळं आमचे चुलतेच सगळे इकडं. तर सगळ्यांनी अशीच पट्टा ठेवलेला आहे आणि बाकी सगळं इथलं सौदा झालेला आहे. मी सौदाचा मी इकलेलं आहे कारण त्यांनीच काहीतरी बोली गेली की एका साईडला आम्ही राहणार आहेत म्हणून. तर फायनली आता बांधकामावर आलो आहे. हे बघा आता बांधकामाला गार वाटतं मस्तपैकी इकडं
तर चला मित्रांनो, कसे वाटले आमचं बीड शहर. आता बांधकामाचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम टाकतो आणि खूप मोठा व्हिडिओ होईल. तर चला मित्रांनो, बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा शहर, माझा अभिमान, माझं शहर, माझा बीड जिल्हा. बाय.